नमस्कार, मी साजिद शेख, ऑल इंडिया प्रेस असोसिएशनतर्फे मी आज आहे शहापूर येथे, शहापूर उपजिल्हा रुग्णालय येथे। सध्या शहापूर तालुक्यातली प्राथमिक आरोग्य केंद्रातील 108 या रुग्णवाहिकांची परिस्थिती सध्या व्हेंटिलेटरवर आहे। 108 या रुग्णवाहिका शहापूर तालुक्यातील पूर्णतः बंद आहेत। फक्त कसारा येथील 108 ही रुग्णवाहिका सुरू असून ती फक्त ठाण्यापर्यंत जाते। किनवली आणि खर्डी या दोन ज्या 108च्या रुग्णवाहिका आहेत त्या फक्त शहापूर तालुक्यापुरत्या मर्यादित आहेत। इतर 9 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत। त्या 9 प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी 3 प्राथमिक आरोग्य केंद्र, त्यापैकी कसारा या ठिकाणीच फक्त रुग्णवाहिका ठाणा येथे जाते। दुसऱ्या ज्या 108च्या रुग्णवाहिका आहेत किनवली खर्डीच्या, त्या शहापूर तालुक्यापुरत्या आहेत। बाकी रुग्णांसाठी जी 108ची रुग्णवाहिका आहे ती ठाण्यापर्यंत जात नाही। एखादा रुग्ण सिरियस असला तर त्याला ठाण्यापर्यंत जाता जाता तो रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही। सध्या पावसाळा सुरू आहे, सर्पदंश, पावसामध्ये अपघातांचे प्रमाण वाढत असते। ते अपघातही बरेचसे घडतात। त्या अनुषंगानं अतिशय सिरियस पेशंट असतो त्यालासुद्धा 108मध्ये न्यावे लागते। असं असतानासुद्धा प्रशासन गेंड्याच्या कातडीसारखं वागत आहे, रुग्णांच्या जीवाशी खेळ करत आहेत। 108ची ज्या रुग्णवाहिका आहेत त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे भेट देऊन तपासल्या पाहिजे, त्या बंद आहेत किंवा चालू आहेत। आपण या ठिकाणी बघू शकतात, मी या उपजिल्हा शहापूर रुग्णालयामध्ये आहे। या ठिकाणाची परिस्थिती आणि इतर तालुक्यातल्या 9 प्राथमिक आरोग्य केंद्रातली जी परिस्थिती आहे ती अतिशय गंभीर असून प्रशासन याकडे लक्ष देणार का? साजिद शेख, शहापूर, ठाणे जिल्हा प्रतिनिधी।